एक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फाटके शूज घालून धावला होता। अहो गोष्ट लय भारी आहे, नक्की बघा। 1992 ची ऑलिम्पिक स्पर्धा, जगभरातून सर्वोत्तम खेळाडू एकत्र आले होते। जिम थॉर्प हा खेळाडू सुद्धा तयार होता ऑलिम्पिक मधील मेडलसाठी, पण स्पर्धेच्या सकाळीच त्याचे शूज चोरीला गेले। एक क्षण सगळं संपल्यासारखं वाटलं। स्पर्धा रद्द करावी का, हार मानावी का? एक क्षण त्याने हार मानलीही, पण दुसऱ्या क्षणी त्याला गेले कित्येक वर्ष केलेली मेहनत आठवली, त्याचं स्वप्न आठवलं आणि तो शूज शोधण्यासाठी सैरावैरा पळू लागला। तेवढ्यात एका कचरा पेटीत त्याला एक शूज दिसला, पण एका शूजने धावणार कसं? त्यामुळे तो दुसरा शूज शोधायला लागला। शूज मिळालाही, पण तो दुसऱ्या जोडीचा होता। तरी पण त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही, कारण स्पर्धेची वेळ जवळ येत होती। दोन्ही शूज फाटलेले असल्यामुळे त्याने पायात सॉक्स घातले। अहो जो शूज जास्त फाटला होता त्या पायात 2 सॉक्स घातले आणि तो मैदानात उतरला। त्याची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा इतकी जबरदस्त होती की त्याचे शूज फाटलेत हे तो विसरून गेला होता। तो धावला स्वप्नांसाठी, त्याच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीसाठी, आणि फक्त धावलाच नाही तर त्याने गोल्ड मेडल सुद्धा मिळवलंय। ह्या सगळ्या घटनेतून आपल्याला एकच गोष्ट कळते की जर स्वप्नांसाठी धावायची तयारी असेल ना, तर फाटक्या शूज मध्ये सुद्धा आपण जग जिंकू शकतो। अहो पहिल्यांदाच म्हटलं होतं गोष्ट लय भारी आहे, मग ही गोष्ट नक्की शेअर करा आणि मित्रांना इन्स्पायर करा, आणि गोष्ट आवडली असेल तर संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा।